नाशिकच्या पालकमंत्री पदावर छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा दावा केलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे निम्मे म्हणजेच सर्वाधिक 7 आमदार आहेत। रायगडमध्ये एकच आमदार असताना पालकमंत्री पदासाठी तिथे आग्रह केला जातोय। मग नाशिकमध्ये 7 आमदार असताना मी आग्रह करतोय असं भुजबळांनी बोलून दाखवलंय। आम्ही आमच्या वरिष्ठांकडे नाशिकमध्ये पालकमंत्री पदाची मागणी करणार आहे असं देखील भुजबळ यांनी सांगितलंय। पालकमंत्री पदासंदर्भात सर्वस्वी निर्णय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार असं देखील भुजबळ बोलून दाखवलं। आता असं आहे ना, मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा आपण उलट काहीतरी लावत जाऊ नका। मलाच व्हायचं म्हणून सांगितलं। मी त्यावेळेला सांगितलं होतं की मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्र्यांबरोबर, त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये आपला एक आमदार आहे, पण पालकमंत्री पदासाठी आपण एवढा आग्रह धरतो आहे, माझा विरोध नाही। तर इकडे आमचे 7 आमदार आहेत, म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत, आपण हे आग्रह धरावा। काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा, शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील